जगामध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी माणसं सारखीच असतात. भाषा, संस्कृती, त्यांच्या आवडीनिवडी थोड्याशा बदलू शकतात, पण ओव्हरऑल सगळ्या लोकांचा स्वभाव थोड्याफार फरकाने का होईना सारखाच असतो. 2021 मी स्कॅडमध्ये जेव्हा शिकत होतो तेव्हा आमच्या युनिव्हर्सिटीच्या एका रेस्टॉरंटमध्ये मी सर्व्हरचा जॉब करायचो. ओव्हरऑल त्यांची पद्धत अशी होती की 2 आठवडे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. त्या ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही फ्लोअरवर येता, म्हणजे यू कॅन टेक युअर ओन टेबल्स आणि त्याच्या टिप्स तुम्हाला मिळतात वगैरे. माझा पहिला दिवस मला अजून आठवतो आहे. मी जेव्हा फ्लोअरवर गेलो तेव्हा मला सिंगल टेबल दिलेलं. सिंगल टेबल म्हणजे फक्त 1 किंवा 2 व्यक्ती असतील असं टेबल, आणि ह्याच्यामध्ये एक साधारण 35 ते 40 वर्षातली बाई तिच्या मुलाला घेऊन आलेली, आणि तिने सॅमन शावडर सूप ऑर्डर केलेलं, आणि त्याच्यावरती तिने मला विचारलं की व्हेअर इज द बटर. आणि मला तोपर्यंत अख्ख्या ट्रेनिंग प्रोसेसमध्ये बटरसुद्धा आपण देतो हे कधी सांगण्यात आलं नव्हतं. ओव्हरऑल हॉटेलची रचना अशी होती की ग्राउंड फ्लोअरवरती ते होतं, आणि त्याच्यात सगळ्या काही गोष्टी ज्या असतात, बेकिंग किंवा जिथे फ्रीज वगैरे रेफ्रिजरेशन असतं ते सगळं अंडरग्राऊंड होतं. तर तिथनं खालती जाऊन मी ते बटर आणलं, त्या बाईंना दिला, आणि ती माझी पहिली टिप मला $1 मिळालेली. खरी गंमत या सगळ्यातली सुरू झाली जेव्हा माझा फ्लोअरवरचा दुसरा दिवस होता. या दुसरा दिवस संडे होता. आत्तापर्यंत मला जेव्हा ट्रेनिंग दिलेलं किंवा मी जो पहिला दिवस सर्व केलेला, दोज ऑल वर वीकडेज, हा पहिला एक संडे होता. संडेचा मेन्यू वेगळा असायचा. संडेच्या मेन्यूमध्ये टिपिकल सगळी सँडविचेस वगैरे जी होती आमच्याकडे ती कमी असायची. त्यातली 1-2 सँडविचेस असायची, पण बाकी सगळे ऑन्ट्रेज असायचे किंवा फ्रेंच टोस्ट, एग बेनेडिक्ट्स असे ब्रंच ऑप्शन्स असायचे. आणि ह्या दिवशी खूप गर्दी असायची, कारण लोक इधर इथे ब्रेकफास्ट करून ब्रंच करून चर्चला जायचे किंवा चर्च आटपून जेवायला यायचे. सो हे सगळं चालू असताना मला एक टेबल मिळालेलं ज्याच्यामध्ये एक काका काकू होते, आणि ते काका काकू साधारण लेट 60s मधले वगैरे असतील. ते जेव्हा आले तेव्हा काही कारणास्तव त्यांना जे टेबल दिलं गेलेलं ते त्यांना आवडलं नव्हतं किंवा तिथे त्यांना कम्फर्टेबली जाता येत नव्हतं. सो त्यांच्या बाजूच्या टेबलावर 2 मुली बसलेल्या कॉलेज वाईन, त्यांनी रिक्वेस्ट केली की कॅन यू शिफ्ट, आणि आम्ही इथे बसतो. सो त्या मुली बसल्या, म्हणजे त्यांनी कोऑपरेट केलं, त्या टेबल स्विच झाली, आणि मी ह्यांची ऑर्डर वगैरे घ्यायला गेलो. त्यांची ऑर्डर घेऊन जेव्हा मी टेबलावर गेलो तेव्हा त्या काकांनी मला जवळ बोलावलं आणि सांगितलं की ह्या 2 मुलींनी आमची हेल्प केली, सो ह्यांचे जे ड्रिंक्स आहेत ते आमच्या बिलामध्ये ॲड कर. मी म्हटलं ठीक आहे. मी मॅनेजरला तसं सांगितलं, आणि तिने मला सांगितलं की मी करते ते त्यांच्या बिलामध्ये असेल. आता त्या ज्या 2 मुलींचं टेबल होतं ते ज्या कोणाचं असेल त्याने ऑब्व्हियसली त्याच्या बिलात बघितलं की यांचे ड्रिंक्स नाही आहेत. त्याने चौकशी केली आणि त्याने त्या मुलींना ते बिल दिलं. आता त्याने काही त्या मुलींना एक्सप्लेन नाही केलं तुमचे ड्रिंक्स कुठे गेले, काय झालं. त्या मुलींनी त्याच्यावर काही चौकशी नाही केली आणि त्या निघून गेल्या, त्यांचं बाकीचं जे काही बिल होतं ते पे करून अर्थात. नंतर जेव्हा मी या काका काकूंकडे गेलो त्यांचं बिल घेऊन, तेव्हा पद्धत अशी होती की जसं आपल्या इथे पण एक एम्प्टी बुक असतं ज्याच्यामध्ये ते आपण बिल ठेवतो, इथे ह्या लोकांनी काही जुनी पुस्तकं ठेवलेली, त्या पुस्तकामध्ये बिल द्यायचो. तसं मी दिलं, आणि इदर पीपल आर एक्सपेक्टेड टू पुट देअर कार्ड्स ऑर कॅश इन द बुक अँड गिव्ह इट बॅक टू अस. मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्या काकांनी असं ड्रमॅटिकली ते पुस्तक असं हातात घेतलं. मला वाटलं ते मला देत आहेत म्हणून मी पुढे झालो, पण त्यांनी ते असं झप करून मागे घेतलं. आणि मी म्हटलं काय झालं, तर ते म्हणाले डू यू नो देअर इज नथिंग इन दिस बुक. तर मला वाटलं की ठीक आहे, म्हणजे मी कदाचित त्यांना घाई करतोय, म्हणून मी म्हटलं टेक युअर टाईम. तर त्यांनी माझ्यावर एकदम आरोप केला की तू आम्हाला फसवलंयस. मी म्हटलं मी काय केलं. तर ते म्हणाले की जर का त्या मुलींचे ड्रिंक्स तू आमच्या बिलमध्ये टाकली आहेस आणि त्यांच्या बिलमध्ये टाकले नव्हते तर त्यांनी चौकशी केली असती ना. तर मी म्हटलं की आता ह्याच्यावरती मी काय बोलणार, म्हणजे त्यांनी चौकशी का नाही केली हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी अर्थात असं काही बोललो नाही. आणि त्याच्यानंतर मी त्या काकांना समजावण्याचा प्रयत्न केला की हे बघा,
मी मॅनेजरला सांगितलेलं, तिने त्यांच्या बिलातनं हे काढून घेतलं असणार, त्याच्यामुळे हे तुम्ही सांगितलेलं तसं तुमच्या बिलामध्ये ॲड केलेलं आहे. तरी त्यांचं म्हणणंच असं की नाही तू आम्हाला फसवतोस. मग शेवटी मी मॅनेजरला बोलावलं, कारण आता कसं आहे, संडेला एवढं सगळं ते बिझी असताना मॅनेजरला पण पटकन बोलावणं बरोबर नाही, म्हणून मी थोडं थांबलेलो. पण मग मॅनेजर आली, तिने त्यांना एक्सप्लेन केलं. मग त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे हे ते सगळं आता त्या मॅनेजरशी बोलत होते, मी बाजूला उभा होतो. असं कसं जर का आम्ही त्या मुलींचे ड्रिंकचे पैसे भरले तर त्यांनी आम्हाला साधं थँक्यू तरी म्हणायला हवं होतं का नाही. म्हणजे त्यांचा ओव्हरऑल मुद्दा असा होता की वी हॅव बीन ग्रेटफुल टू देम, सो वाय दे डिड नॉट थँक अस. आणि मला थोडंसं असं तेव्हा जाणवलं, जे मी सुरुवातीला म्हणालेलो, की जगात सगळीकडे लोक सारखी असतात, ती अशा प्रकारे.